यंत्रणा आहे ज्याचा वाणीवर संयम आहे नाही अशा मनुष्याच्या ठाई कलयुगी क्रिया केव्हाही नाही. दोन फलांवर चालणारा हा मनुष्य प्राणी नाही मी तर म्हणेन अष्ट फलांनी चालणारा हा मानव कारण काम क्रोध मोह मला आणि मत्सर या लोकांनी या सहा तमावडांनी या मानव कुळाचे सहा पाय बनले मन आणि बुद्धी यांचे दोन अग्रपर्याचे गणले गेले आणि मनाच्या चंचलतेवर जो ताबा ठेवतो बुद्धीचा विवेक सांभाळून स्वतःच्या जीवनात जो धर्माचरण करतोय हे सगळे गुण त्या मानवाच्या अधीन आहे पण त्याचा मनावरचा संयम सुद्धा त्याची बुद्धी लयाला मानव कोळी या सहा ऋतूच्या आहारी जाऊन आणि या कलिदेवाला सारे भूषण देत आहे पण नाही या विश्वाच्या ठाई कलिदेव धर्माचरणात करतोय कलिदेव धर्माचरणात शाये नमस्ते केशवानंद वासुदेव नमोस्तुते जयाचं नाविस्तार कमलाप्रमाणे कोमल आहे जयाचा खंग शैलीवर जो विराजे आषाढा रडतली या नाटका साधर्य म्हणतात साधर्य म्हणतात साधर्य
पाहतोय या विश्वाच्या ठिकाणी माझी छाया तुझ्यावर पडू नये म्हणून हा दूर पळतोय. थोडीशी गंमत केली. पण नारद, तू ही ब्रह्मदेवतेचा पुत्र, मी ही त्याच ब्रह्मदेवतेची संतान आणि म्हणून बंधू प्रेम क्षणभर जागृत झालं. तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला पण चिंता करू नको. मला सांग, तू आलास बलिदेवतेला दूर सारिलंस या गोष्टीचं मला वाईट वाटलं नाही. पण नारद, मला सांग, इथं येता जे हरिनाम स्मरण करत होता ते मात्र मला आवडलं नाही. तुझ्या देवाच्या नावानं बोंब पण कलिदेवापर्यंत नाही. इथं आलास कलिदेवतेचा उदो उदो व्हायला हवा. या विश्वाच्या ठिकाणी कलिदेवाला सामर्थ्यवान कोणी नाही. काय मला वाटतं तुझी बनवती खात बिघडलेली. या देवतांनी तुझं कसं केलं माहितीये? काय केलं? अरे धान्यातील एखादा निरुपयोगी खडा, अरे धान्यातील एखादा खडा कसा फेकून द्यावा ना, तसं या देवतांनी तुला फेकून दिलं. देवतांना धुमाळणारा वीर आहे. वेळोवेळी बरोबरी कलीचं सहाय्य देवतांनी घेतलं. पण ज्या वेळी कलीला सन्मान द्यायची वेळ आली आमची नाटकी हे देव करतात. माझी मला खंडलो, माझी विटंबना सारे देव करतात. युग तुझं मला सांग, आतापर्यंत केलंच तरी काय? हे नारद, हे मनुष्य प्राणी तुझ्या प्रमाण भक्ती मार्ग आचरणाचा काय त्यांना वगळता साऱ्या विश्वाच्या ठिकाणी थांबा. साऱ्या विश्वाच्या ठिकाणी या कलीचा दैर्याचा पहा. सारे भीतीने भीतीग्रस्त झाले. हे मनुष्य प्राणी पहा, अधर्म अत्याचार पहा. एकीकडे पाहिलं असेल तुझा उदो उदो होतोय, पण एकीकडे जर पाहिलं असेल तुझ्या नावानं हे सारे कोण मारतात? कोण तुम्हाला दूषण देतंय? हे तुला साक्षात कलियुग चालू आहे. आज तू अहंकारी बनलाय. अरे पण मला सांग, तुझ्या नावानं अरे ही धरणी माता, होय धरणी माता तुझ्या नावानं कोण मेली माझ्या नावानं का हो खोटे? हे नारद, लक्षात ठेव, विद्रोहाचा प्रत्येक शब्द बोलल्याशिवाय कल्याण शांत बसणार नाही. निघाला तुझ्या इच्छेनं तुझ्या आशीर्वादानं आज करनाट्याला प्रारंभ केला. पण देवा, या विश्वाचा करता करविता तू आहेस. निमित्त मात्र हा नारद आहे, पण भगवंता काही का असेना तुझा मंगळ करता आशीर्वाद माझ्या सदैवापासून
मी तुझ्या कार्यात ढवळाढवळी धरणी करते. कारण स्वतःच्या वेदा मर्यादा आणि बंधन तू विसरत चाललाय. आणि त्या बंधनाची तू आठवण करून देण्यासाठी तुला इथपर्यंत पाचारण केलंय. देव ब्रह्मदेवाने निर्माण केलेली 4 युग, 3 युग संपल्यानंतर 4थं युग सुरू झालंय ते तुझ्या नावावरून कलियुग. आणि ज्यावेळी हे युग तुझ्या स्वाधीन करण्यात आलं त्यावेळी तुला वेदा मर्यादा घालून दिल्या होत्या. कुठंतरी त्या मर्यादेचं उल्लंघन करून तू वागण्याचं कर्तव्य करतोय. हे मेदिनी, कलिले अधर्माचरण करतोय तू म्हणतेस. अगं कलहाचा निर्माताच मी आहे. कलहाचा उत्सव माझ्या देहातून होतोय. हे माझं कार्य आहे. आणि या युगाचा युगपुरुष या नात्यानं ते सर्वोच्च पातळीवर आहे. यात माझा दोष नव्हे. आणि तू म्हणतेस की कलियुगाच्या ठाई तू अधर्म करतोस. मला सांग हे मेदिनी, यापूर्वीही देवतांनी स्वतःचं कार्य पूर्ण करण्यासाठी पदोपदी कलिदेवतेला अधर्म करायला भाग पडलं. तेव्हा का शांत बसली? मागील काळात रडत बसण्यापेक्षा वर्तमान काळात काय चालू आहे हे जर का तुला समजत नसेल हा कसं चालू आहे कलियुग. आणि या कलियुगात तू अधर्मानं वागतोयस आणि पुनराजा विचारण्यासाठी तुला बोललोय. माझा जन्मच कलासाठी झालाय. मी यापूर्वीच म्हणालो त्यावेळेला तू शांत बसली होती. आता हे निमूट तोंड दाबून गप्प राहा. यावेळी युग तुझे पण अस्तित्व या धरणीचे. तू तुझ्या युगात कसं वागावं हा तुझ्या गरजेचा प्रश्न आहे. कारण कल्प विकल्पाची तू देवता आहे. आणि म्हणूनच देवतांना तुला बंधन घालून दिले. भक्ती ज्ञान वैराग्य ज्या काही असेल तिथं तुला स्थान नाही. स्वतःचं अस्तित्व वाढविण्यासाठी देवतांचं अस्तित्व नष्ट करणारा तू देवतातील एक घटक आहेस म्हणून सांगू नकोस. हे मेदिनी, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे तू उडवतेस. एक लक्षात ठेव, कली देवानं अजून आपली मर्यादा सोडलेली नाही. मी माझं कार्य करतोय. पण मला जाऊ विचारली हे भूमी काय ग? स्वतः पापाची वाटेकरी असणारी तू भूमी आज मला जाऊ विचारतेस. ज्यावेळी देवेंद्रानं स्वतःच्या मस्तकी असणारं ब्रह्मपातक ही ब्रह्महत्या याचे 4 भाग केले. एक भाग या पृथ्वी तलावाच्या वृक्षांना दिला. दुसरा भाग जलाला अर्पण केला. तिसरा भाग स्त्रीला अर्पण केला. आता राहिला 4था भाग. देवेंद्रानं केलेल्या ब्रह्महत्येच्या पातकाला अगं तू जावाला ठरली. ते पाप तू स्वीकारलं. आणि म्हणून हे लक्षात ठेव, स्वतः पापाची वाटेकरी तू आहे. कलिदेवतेनं काय करावं, कलिदेव अधर्म करतोय की नीती धर्माने वागतोय हे ठरविण्याचा अधिकार तुला नाही. तू केव्हाचा रे? काय माझ्या आधी तू की तुझ्या आधी मी? माझ्या पापाचे पाडे तू असतो. अरे कलिदेव, अरे कल्प विकल्पाची देवता तुला म्हटलं गेलं. पण तरी सुद्धा अरे देवतांचा मोठेपणा तू गायला हवास. कारण तुझं स्वतःच्या अस्तित्वासाठी झटत होतास. तुझ्यानं काही झालं नाही. पण देवतांना कधी विसरत नाही. तुझं अस्तित्व निर्माण करण्यासाठी हे पूर्ण युग तुझा स्वाधीन केलं. आणि तू काय करतोय? देवतांनी हे केलं, देवतांनी ते केलं. हे धर्मी तू अधर्मी आहेस. तू पापी आहे. अरे जिथं जिथं आम्ही पाप केलं, जिथं जिथं अधर्म केला तिथं वाईटातून सुद्धा काहीतरी चांगलं घडलं. आणि देवतांनी जे जे घडविलं ते विश्व कल्याणासाठी घडविलं. आणि तू जे घडवतोय ते स्वस्वार्थासाठी घडवतोय. हे लक्षात ठेव, देवतांना मी दोषी ठरवत नाही. पण एक लक्षात आहे, आता
तू माझ्यावर बोट ठेवतेस म्हणून समर्पक उत्तर तुला देतोय. काय ग धर्माला वागणारी तू आज कलीला वराला करतो म्हणते. काय म्हणे जे कर्तव्य तू केलं त्यातून विश्वाचं चांगलं झालं. मग मला सांग ज्यावेळी नारायणानं वरारूप धारण केलं स्वतःच्या दोन नंतर तुला पकडण्यासाठी तत्पर झाला. रसा काळाला गेलेली तुला त्याने वर काढलं. तू काय केलं या नारायणाकडे भोगदान मागण्यासाठी तत्पर झाले. तेही तिन्ही सांजेच्या वेळी भावना तुझी होती पण त्यातून निर्माण झालं ते पाप. निर्माण झाला तो भौमासूर तो नरकासूर. या विश्वाला त्यानं जगणं डोईला केलं. मग तुझ्या या कृतीतून विश्वाचं काय कल्याण झालं. काय केलं बलिदेव एका प्रश्नाचं समर्पक उत्तर मिळेल का विचारायचा नव्हता कारण मला सुद्धा काहीतरी बंधन आहे. मला सांग ही धरणी कोण आणि वैकुंठीचा नारायण कोण. हे नारी लक्ष्मी रूपानं तू अशी नाही. अशी नाही मी काय म्हणतो काय अशी नाही अशी नाही आहे की नाही तेवढं सांग. आहे ना मग एका नवऱ्यावर एका बायकोचा अधिकार नाही आहे ना. न बोलताना तुझी जीवा झडली नाही कशी. याला काय आहे तू देवतातील घटक म्हणून सांगू नको. एवढंच नसून ब्रह्मदेवतेचा पुत्र म्हणून तर सांगूच नको. अरे देवतांना तू कलंक आहेस कलंक. हे मेदिनी स्वतःच्या कर्तव्यातून मी पापच करतो आहे. तुला तुझ्या भूमिकेची मर्यादा नाही. तुझ्या भूमिका कशा करतोय कशा साकारतोय याचा जीवनात विचार कर. अरे आपण कुणासमोर काय बोलतोय त्याचं जर का भान असतं तर कदाचित हे वर्तन तू माझ्यासमोर जेव्हा केलं नसतंस. लक्षात ठेव जीवनात पाप मी करतो आहे हे लक्षात ठेव. पाप नको. नात्यानं तू माझा कोण मी तुझी कोण तुला समजलं असतं तर हे अधर्मी कधी होते. हे कधीच तू माझ्यासमोर बोलला नसता. नाती होती काय हे तू आता मला सांगू नको. ज्यावेळी कलिदेवतेच्या शेपटीवर पाय तू ठेवला हे लक्षात ठेव. तू कुणाची माता कुणाची पत्नी यापेक्षा तू काय कर्तव्य केलं आणि जगाचं काय त्यातून झालं हे महत्वाचं आहे. त्यावेळी तू अधर्म केला पापाची निर्मिती झाली जगाला त्रास झाला आणि आज कलिदेव करतोय जगाला त्रास होतोय. मला देखील म्हणले अधर्माचा निर्माता तू धर्माचा भक्ती ज्ञान वैराग्य चित्तय तुला अधिकार दिला. मला विचारण्याचा अधिकार तुला कुणी दिला. अधिकार अस्तित्व आहे आणि अस्तित्वावर अधिकार तुझ्या केव्हाही चालणार नाही. लक्षात ठेव. मला सांग तुझ्या कार्यात ढवळाढवळ करण्यासाठी मी स्वतः आले होते का. मी तुझ्या कार्यात ढवळाढवळ करण्यासाठी आले होते का नाही. आली नव्हती आता जात का म्हणून माझ्या कार्यात तू का ढवळाढवळ काय तुला अधिकार. या भूमीपासून 4 अंगुष्ठ अधिक कलिदेव आहे. या विश्वात कला निर्मिती मी करतोय. तुला जर समजावायचं असेल साऱ्या मानवजातीला समजाव. कारण या विश्वात दैव योगानुसार 6 ऋतूंना प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. मनावर जर संयम असेल तर कलिदेवतेचा त्रास होणार नाही. प्रत्येकावर संयम आहे पण तुझ्या कलहामुळं आज धर्मानं वागणारा सुद्धा माणूस अधर्माकडे जातोय का. त्याच्या जीवनात प्रवेश करतोय व तुला तिथं अधिकार नसताना तू करतोय. माझी महत्वाकांक्षा मला मोठी आहे. माझं कार्य मला मोठं आहे. माझ्या कार्याच्या अर्थ लोक लक्षात ठेव. अरे हे ऐकायचं होतं कारण जोराच्या उलट्या बोलवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी देवतांचं अस्तित्व लोक पावणारा असा हा देव. अरे हसला तरी चालेल विश्वाला नाही. तू नवतास याविस्त हे विश्व चाललंय आणि नसलास तरी सुद्धा हे विश्व चालणार आहे. लक्षात ठेव. काय ग
नाही मला बोलायचं नव्हतं आता तू भाग काढतोय गरज नाही तुझ्या बोलण्या न बोलण्यानं मला काही फरक पडत मग नाही. तुझ्या जाऊ विचारणार मला फरक पडणार नाही जाऊ हे मस्त छेडल्याशिवाय कधी फक्त वाटणार नाही मग खैरे, हट्टान हट्ट नाही जर का म्हणत अशी, नाविलाचं धरणीचं, जर का इथं सामंत अशी, तर रोखण्यासाठी आज यावेळी सामोपचाराच्या बोधानं तुला सांगण्याचा प्रयत्न केला. शेषाच्या फणीवर राहून असणारी धरणी मृत्यूनंतर संपत्तीच्या समोर अंतरिण्यात आली. पुन्हा एकदा सामोपचाराच्या बोधानं सांगते, देवतांच्या तत्वाला कलंक लावू नकोस. अजूनही धर्माचं पालन कर आणि जिथं जिथं भक्ती ज्ञान वैराग्य तिथं जाणं यावेळी थांबव. हे मेदिनी तुला समाचार यापूर्वीच आम्ही केलाय गरज नाही तुझ्या सामोपचाराची. आणि काय चाल असेल कोण काळ कर मला घरात अरे, तो बाहेरून काळा, तो आतून सुद्धा काळा, तो काळा मला सांगण्यास कोण काळा? अरे, जेव्हा मी निर्माण झाले त्यानंतर तुझं अस्तित्व निर्माण झाले. आता तू तुझी योग्यता समज आणि नंतर मला तू सोडव. तिचं अस्तित्व आहे ही धरणी, या धरणीच्या उदरात राहणारा प्रत्येक जीवजंतू मनुष्य प्राणी मला खुद्द किंबहुना कन्याप्रमाणे आता त्याला होणारा त्रास आई या नात्याने मला होतोय. जर का तुला माझी किंमत नसेल तर देवताची घटक नष्ट झाला तरी चालेल, शिल्लक ठेवलं नाही लक्षात ठेव. जाग भावली जाग होईल कधी जेव्हा त्याला जाऊ विचारतात यावेळी मला कळत याची कल्पना प्रश्न तुला मी नको Thank you.